हाय, मी तेजू. गुड मॉर्निंग. आज रेडी वगैरे होऊन मंदिरात चालले होते, कारण आज माझा बड्डे आहे म्हणून. मग काय निघालो आम्ही सोमाटणे फाट्याला, शिरगाव होते. प्रति शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे, तिकडे निघालो. मग काय रस्त्याला पाऊस नव्हता, खूपच छान वाटत होतं. आणि बघा हा हिरो घेऊन चालला होता मला मस्तपैकी. मग हे बघा शिर्डी साईबाबांचं मंदिर बाहेरून एवढं सुंदर आहे, तसंच आतून पण एवढं सुंदर आहे की काय बोलायला नको. पण आतून शूट करता आलं म्हणून बाहेरून शूट केलं, खूप छान वाटत होतं. मग फोटो वगैरे क्लिक केले आम्ही दोघांनी. मग काय पोटपूजा करायला गेलो. ह्या काकांकडे आम्ही दरवेळेला खातो, इकडं आलो ह्या रस्त्याला आलो तर. आणि मग काय निघालो त्याच्यानंतर येताना एवढा पाऊस लागला आणि माझ्या अचानकपणे दाढ दुखायला लागली खूप सारी. काय समजतच नव्हतं काय करावं काय. घरी आल्यावर आरशात बघितलं तर एक साईड खूप सुजली होती. मलाच हसायला येत होतं, काय अचानक यार. थोडं बरं वाटायला लागलं की लगेच आजारी पडते मी. ह्या 5-6 दिवसात तर मला काय माहिती पनवती लागली, खूप आजारी पडायला लागली. मग ठीक आहे जाऊ दे बोललो, आज बर्थडे, काय चिडचिड करून काय फायदा नाही. माझ्या घरची पण आठवण मला खूप येत होती, मम्मीची पण येत होती. मग काय थोडा वेळ आराम वगैरे केला. मग संध्याकाळी जेवले वगैरे आणि गोळ्या वगैरे घेतल्या खायला. ह्या गोळ्या तर मला लई कंटाळा येतो खायला, खूप मोठ्या मोठ्या आहेत. आणि थोडा वेळ आरशात पण बघत होते तर चेहरा खूप टॅन झाला होता. मग फेस पॅक लावला थोडा चेहऱ्याला, तरी पण माझं पूर्ण गाल सुजला होता. मग माझे बघितलं डोळे बिळे खूप काळे झाले होते तब्येत खराब असल्यामुळे. मग काय लगेच थोडं केअर करायला घेतली चेहऱ्याची. आणि फेस पॅक वगैरे लावल्यानंतर थोडा विचार करत होते उद्या पण बरं वाटायला पाहिजे माझ्या जॉबला जायला. मग काय चेहरा वगैरे धुतला, मग किती फरक पडतो बघा चेहऱ्यावरती. आणि तरी पण माझं गाल मला बघूनच हसायला येत होतं, खूप असं वाटत होतं तंबाखू खाल्ल्यागत. पण मला कुठलं व्यसन नाही आहे अजिबात, म्हणजे चॉकलेटशिवाय कुठलंही व्यसन नाही आहे मला. मग काय ठीक आहे जाऊ द्या. जर माझे ब्लॉग आवडत असेल तर कमेंट, लाईक, शेअर करा. हां, आणि ठीक आहे, बाय.